ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी यामध्ये मोबाईल, लॅपटॉप, एलईडी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की, मायक्रोवेव्ह ओव्हन, वॉटर प्युरिफायर, होम थिएटर, 0% फायनान्सच्या भरपूर ऑफर्स। ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। संपर्क 93 25 42 22 32। सायराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। सायराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। 2014-15 पासून मंजूर झालेल्या नगर मनमाड महामार्गाला लागलेली राजकीय साडेसाती संपून लवकरात लवकर चांगला रस्ता तयार व्हावा यासाठी राहुरी येथील व्यापाऱ्यांच्या वतीनं मकर संक्रांती निमित्तानं राहू केतू मंदिरामध्ये अभिषेक करण्यात आला। आंतरराष्ट्रीय देवस्थान, श्री क्षेत्र शिर्डी आणि शनिशिंगणापूर या महत्त्वपूर्ण देवस्थानला जोडणाऱ्या नगर मनमाड महामार्गाची दयनीय अवस्था झाली आहे। धीम्या गतीनं सुरू असलेल्या कामांमुळे प्रवासी वर्ग हतबल झाले आहेत। राजकीय साडेसाती या रस्त्याला लागली की काय असाच प्रश्न उपस्थित होताना दिसतोय। असे असताना 14 जानेवारी रोजी मकर संक्रांतीच्या मुहूर्तावरती राहुरीमधील राहुकेतू मंदिरामध्ये शहरामधील त्रस्त व्यापारी आणि नागरिकांनी अभिषेक करून साडेसातीमधनं या रस्त्याची दुर्दशा दूर व्हावी अशी साथ घातली आहे। तर याप्रसंगी राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन अरुण तनपुरे, नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे, उपनगराध्यक्ष गजानन सातभाई, व्यापारी संघटनेचे प्रकाश पारख, रावसाहेब चाचा तनपुरे, माजी नगराध्यक्ष अनिल कासार, व्यापारी कोर कमिटीचे सूर्यकांत बुजाडी, कांता तनपुरे, देवेंद्र लांबे, नवनीत दरक, संतोष लोढा, संजय कुलकर्णी, नगरसेवक प्रतीक तनपुरे, भाऊसाहेब बिडवे तसेच दिलीप पारख, गणेश नेहे, रवींद्र कोरडे, प्रवीण दरक आदींसह व्यापारी आणि नागरिक इथे मोठ्या संख्येनं या अभिषेक दरम्यान सहभागी झाले होते। यावेळी सभापती अरुण तनपुरे, व्यापारी संघटनेचे प्रकाश पारख, रस्ता दुरुस्ती समितीचे प्रमुख देवेंद्र लांबे, कांता तनपुरे आदींनी मनोगत व्यक्त केलं। नगर मनमाड महामार्गावरती ठिकठिकाणी मोठे खड्डे पडलेले आहेत। रस्त्याच्या कडेला मुरुम आणि इतर साहित्य पडलेलं आहे। त्यामुळे वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागते। दुचाकी स्वार, रुग्णवाहिका, एसटी बस आणि खासगी वाहनं यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। अपघातांचं प्रमाण देखील वाढलंय। शेकडो प्रवाशांचे प्राण गेले आहेत, अनेकांना जखमी व्हावं लागलंय। रस्त्याची कामं सुरू आहेत पण प्रत्यक्षात काम दिसत नाही अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांकडून व्यक्त होतीये। परिणामी स्थानिक नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झालंय असं चित्र दिसून येतं। या महामार्गाच्या दुरावस्थेमागे राजकीय दुर्लक्ष आणि प्रशासकीय हलगर्जीपणा कारणीभूत आहे असा आरोप नागरिक करतायत। निवडणुकांच्या काळामध्ये आश्वासनांची खैरात केली जाते, मात्र निवडणुका संपल्यानंतर या महामार्गाकडे कोणीही फिरकत नाही अशी तीव्र नाराजी व्यक्त होतीये आणि त्यामुळे या महामार्गाला राजकीय साडेसाती लागली आहे अशी चर्चा सुरू आहे। तर या पार्श्वभूमीवर मकर संक्रांतीच्या पवित्र पर्वानिमित्त राहुरी येथील राहुकेतू मंदिरामध्ये नागरिकांनी विशेष अभिषेक करून अनोख्या पद्धतीनं निषेध नोंदवला। महामार्गाची साडेसाती लवकर संपावी, कामाला गती मिळावी आणि प्रवाशांना दिलासा मिळावा यासाठी देवाकडे साकडं घालण्यात आलंय। हा प्रकार सध्या संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय ठरतोय। संबंधित विभाग आणि लोकप्रतिनिधींनी तातडीनं यामध्ये लक्ष घालावं, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आलाय। मनोज साळवे, सी24 तास, राहुरी। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017।